नव्हती का आज परत घेण्याची अर्ज? कालपर्यंत नव्हती. काल जेव्हा निर्णय देण्यात आला की फॉर्म परत घ्यायचे तेव्हा आम्ही सगळ्यांनी मन बांधून ठेवलं आहे की फॉर्म वापस घ्यायचाच आहे. पत्नी आपल्या सोबत आहे. ताई काय सांगणार, काय काय नेमकं हे आहे? त्यांना उमेदवारी देण्यात आली, बी फॉर्म देण्यात आला आणि आता वेळेवर विजय होले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्याच्यामुळे या हजारीपाडच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे की एक उमेदवार आम्हाला हजारीपाडमधूनच पाहिजे, म्हणून हे कार्यकर्ता इथे जमले आहेत आणि त्यांना आंदोलन केलं आणि आम्हाला घरच्या लोकांना सगळ्यांना आतमध्ये लॉक केलेलं आहे आणि ते सकाळी 9 वाजतापासून ठिया मांडून आमच्या दारामध्ये म्हणजे बसलेले आहे. पत्नी आपल्या सोबत होत्या, त्या सगळी आपली सांगतात. बाहेर त्यांचे नातेवाईक पण आलेले आहे, परंतु कोणीही नातेवाईकाला आत सोडायला तयार नाही. परिणय फुके आणि भाजपचे काही इतर वरिष्ठ नेत्यांसोबत फोनवर चर्चा सुरू आहे, परंतु कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक आहे आणि थोड्याच वेळात काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दोन दृश्य आपण पाहतोय, नागपूरमधली ही दृश्य आहेत. हे सगळे परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते आहेत. गावंडे यांना नागरिकांनी घरातच कोंडून ठेवलंय. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे परिणय फुके सध्या किसन गावंडे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. परिणय फुके हे सुद्धा आतमध्ये घरात आहेत. घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलेलं आहे. अजून सुद्धा मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक त्याच ठिकाणी उपस्थित आहेत. आता खरं तर गावंडे यांना पक्षाचा निरोप आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यायचे, मात्र नेमकं काय होतंय या सगळ्या परिस्थितीतून तोडगा कसा निघणार याकडे लक्ष असेल. बघा, किसन गावंडे घरामध्ये आहे. घराला कुलूप लावलेला आहे. तुमच्या घराला कुलूप लावलं लोकांनी का? हो, काय कार्यकर्त्याच्या भावना उग्र आहेत. गेल्या 2017 मध्ये सुद्धा जे उमेदवार दिल्या गेले होते ते त्याच भागातनं दिल्या गेले होते. कार्यकर्त्यांची मागणी आहे की या भागातनं एक तरी उमेदवार द्यावा. आता तुम्हाला घरात बंद केलं, तुम्ही बाहेर कसे पडणार? मी विड्रॉ करायला जाण्याकरता निघालेलो आहे, परंतु मला हे जाऊ देत नाहीये. मी कार्यकर्त्यांचा यांच्या सन्मान करतो. गावंडे यांच्या घराचं कुलूप उघडण्याचा प्रयत्न आपण करूया. चाबी हे बघा, हे लॉक केलेलं आहे यांनी. तर नागपूरमधली ही दृश्य, आजचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि अशातच किसन गावंडे जे आहेत त्यांना भाजपनं उमेदवारी मागे घेण्यास सांगितलेलं आहे आणि यावरून मात्र त्या ठिकाणी मोठा ड्रामा झाल्याचं पाहायला मिळतोय. परिसरातले जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे गावंडे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये आणि म्हणूनच त्यांना सकाळपासूनच घरातच कोंडण्यात आलंय. त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलेलं आहे. किसन गावंडे यांनी खरं तर या सगळ्यांनाच आवाहन केलेलं होतं. पक्षाचा निरोप आलेला आहे. पक्षाचा जे म्हणणं आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल. मात्र या भागातून एकही उमेदवार देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही उमेदवारी मागे घेऊ नका असं या सगळ्या परिसरातल्या नागरिकांचं म्हणणं आहे. म्हणूनच या किसन गावंडे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नागरिकांनी सकाळपासूनच घरात कोंडलंय. दुसरीकडे सध्या परिणय फुके किसन गावंडे यांच्याशी चर्चा करतायत.